नागरिकांच्या उपस्थितीत आज अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे. काय सांगाल, काय माहिती? हे तुम्ही बघू शकता. नेहरू नगर असेल, खराडवाडी असेल, विठ्ठल नगर असेल, यशवंत नगर असेल, अजमेरा असेल, वास्तुक उद्योग असेल व या सगळ्यांच्या आशीर्वादातनं ही विजयाची नांदी आहे. आज जर प्रभागाचा विकास बघितला तर राहुल भाऊ असेल, मी असेल, विशाल मासुकर असेल, सारिका मासुकर असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून नेहरू नगरचा प्रचंड प्रमाणात विकास झालेला आहे. रस्ते झालेले आहेत, झोपडपट्टी पुनर्वसन झालेली आहेत, खराडवाडी आणि गांधीनगर यांचा पाण्याचा प्रश्न सॉर्ट आउट झालेला आहे. या सर्व विकासाचा धागा दोरा पकडून याच्या संकल्पनेतून अजून विकास प्रचंड प्रमाणात करण्याबद्दल आम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी ही विजयाची रॅली काढत आहोत. हीच रॅली आणि हाच विजय आताच घोषित करतायत, पण नवीन चेहरे आपल्या पॅनलमध्ये आज यंदा दिसत आहेत. कसं पाहताय येणाऱ्या इलेक्शन हे विकासावर होईल का गटातटाच्या राजकारणात? नाही, आमचा नेहमीचा आदरणीय अजितदादा पवार यांनी नेहमी सांगितलंय, तुम्ही निवडणूक आणि समाजकारण हे विकासाच्या धर्तीवर करायचं, कोणतंही गट तट याच्यावर नाही. आम्ही 2 नवीन चेहरे दिलेले आहेत, पण ते सुद्धा काम करणारेच आहेत. त्यांनी सुद्धा समाजाची नांदी धरूनच राजकारणात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आम्ही हे विकासावरच इलेक्शन लढणार आहोत. उपस्थित नागरिकांना आणि प्रभागातील सर्व सदस्य नागरिकांना काय आव्हान करा? मी एवढंच आवाहन करेल की साथ द्या, विकासाला हात द्या. नमस्कार, मी सारिका विशाल मासुळकर. मी मासुळकर कॉलनीत राहते. मासुळकर कॉलनीचा जो सहवास आहे, जो विकास आहे, तो तुम्हाला मासुळकर परिवारावर जो विश्वास दाखवलाय, तोच विश्वास तुम्हाला इथे पण दिसणार आहे. कायम राष्ट्रवादी पक्षांनीच, अजितदादांनीच पिंपरी चिंचवडचा विकास केलेला आहे आणि त्याच पक्षाच्या जोरावर, त्याच ह्याच्यावर मी राजकारणात आज सक्रिय झालेली आहे. सदर नागरिकांना काय आव्हान करा? सदर नागरिकांना मी एवढंच आवाहन करेल, जसं माझ्या पतींनी विशाल मासुळकरांनी कायम कॉलनीत साथ दिली, लोकांचं काम केलेलं आहे, हेच काम पुढे करण्यासाठी मी आता सक्रिय आहे. तर लक्ष राहू द्या, विकासाला साथ द्या.